हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीला चक्क धोंडी अन्नाची भीती वाटतीये. अवनीला आठवलंय की मला सुलू-आत्याने काय सांगितलं होतं की धोंडी अण्णाने त्याच्या बायकोचा खून केला होता आणि तो जेलमध्ये गेला होता. अवनीला हे आठवलं आणि अवनी धोंडी अण्णाला घाबरली आणि त्यात धोंडी अण्णाने चक्क आपल्या कुऱ्हाडीला धार लावली आहे आणि अवनीने धोंडी अण्णाला बोलताना ऐकलंय की धार चांगली लागली आहे, आता एका घावात 4 तुकडे होतील. त्यामुळे अवनी घाबरली आहे आणि घर सोडून पळून जाण्याचा विचार करतीये, रूमवर शिफ्ट होण्याचा विचार करतीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा हा घराबाहेर येतो आणि आज जे काही झालं ते सगळं आठवून त्याला खूप त्रास होतो. त्याला आठवतं की माझ्या आणि पाण्याची भांडणं सुरू होती आणि मी चुकून यशोदाच्या थोबाडीत मारली. पण अवनीने हे पाहिलं. राजाला खूप टेन्शन आलेलं असतं. राजाला आठवतं अवनी काय म्हणाली, राजा तू माझा मित्र काय, माझा शत्रू होण्याच्या लायकीचा नाहीये. तुला लाज नाही वाटली का यशोदाच्या थोबाडीत मारताना? हे सगळं आठवून राजाला स्वतःचाच खूप राग येतो. राजा हा स्वतःच्या हाताकडे पाहतो आणि म्हणतो, याच हाताने मी माझ्या भावाला मारलं. ज्या भावाने मला लहानचं मोठं केलं, ज्या भावाने आई बनून मला माया लावली, ज्या भावाने बाप बनून मला शिक्षण दिलं, मला सगळं काही पुरवलं, जो भाऊ मला रोज खाऊ घालतो, त्या भावाच्या थोबाडीत मी मारली या हाताने. आता या हाताला शिक्षा तर मिळणारच असा विचार करून राजा तेथे एक डब्बा ठेवलेला असतो. त्या डब्यावर जोरात हात मारतो. हे डब्बे खाली पडतात आणि मग तेथे एक लोखंडी रॅक असते. या रॅकवर राजा जोरात आपला हात मारू लागतो. त्याच्या हातात, त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढी सगळी ताकद वापरून तो या रॅकवर जोरात मारत असतो आणि तेवढ्यात यशोदा तेथे येतो. अवनीसुद्धा घराबाहेर येते. राजा हा रडत असतो, स्वतःच्या हाताला त्रास देत असतो, त्याचा हात रक्तबंबाळ होतो आणि हे सगळं पाहून यशोदा आणि अवनीला जबर धक्का बसतो. राजा काही थांबत नाही आणि पुन्हा जोरात एकानंतर एक स्वतःच्या हाताला फटके देतच असतो. त्याला खूप त्रास होतोय आणि तेवढ्यात यशोदा पुढे येतो राजा आणि तो राजाला थांबवतो. पण राजा काही ऐकत नाही. यशोदा सोड मला स्वतःला शिक्षा देऊ दे. हे पाहून अवनी खूप दुःखी होते. यशोदा हा राजाला कसंबसं बाजूला ओढतो आणि म्हणतो, अरे राजा तुझी काही चूक नाहीये, चुकून मारलंस तू मला आणि तू स्वतःला शिक्षा का करून घेतोयस? राजा म्हणतो, पण यशोदा हे तुला माहितीये की मी चुकून तुला मारलं, पण हे सगळं अवनी मॅडम समोर घडलं ना, त्यांना तर असंच वाटतंय की मी जाणून बुजून तुझ्या थोबाडीत मारली, कारण तू त्यांना सगळं सत्य सांगितलं. माझा तुझ्यावर राग होता म्हणून मी तुला मारलं. अवनी हे ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं. यशोदा राजाच्या हाताकडे पाहतो आणि म्हणतो, अरे किती लागले तुला, हे काय करून घेतलंस तू, रक्त वाहतंय राजा. राजाच्या हाताला खूप लागलेलं असतं. राजा म्हणतो, नाही यशोदा, मला आणखीन त्रास करून घ्यायचा आहे, मला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे. यशोदा त्याला थांबवतो आणि म्हणतो, राजा माझी शपथ आहे तुला, आता तू काहीच करायचं नाही. त्यामुळे राजा गप्प बसतो. यशोदा म्हणतो, तू थांब, मी आलोच, येथून हलायचं नाहीये, माझी शपथ आहे बरं. असं म्हणून यशोदा हा घरात पळून जातो. अवनी तेथेच उभी असते आणि हे सगळं पाहून तिला खूप वाईट वाटतं. राजा दुःखी असतो आणि अवनीला असं वाटतं की माझा गैरसमज झाला म्हणून राजाने स्वतःला एवढा त्रास करून घेतलाय आणि अवनीसुद्धा रडत असते. तिला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात यशोदा घरातून हळद घेऊन येतो आणि तो राजाच्या हातावर ही हळद लावत असतो. तेवढ्यात राजाची नजर अवनीवर जाते. अवनी आणि राजा एकमेकांकडे पाहतात. राजा यशोदाला सांगतो, अवनी मॅडम. यशोदा हा मागे वळून पाहतो आणि मग हे दोघेसुद्धा खूप घाबरतात. राजा हा अवनीला सांगतो, राजा आणि यशोदाला माहीत नसतं की अवनीने त्यांना पाहिलंय. राजाने जेव्हा हात मारून घेत होता, स्वतःला शिक्षा करून घेत होता, हे अवनीने पाहिलंय, हे या दोघांना माहीत नसतं. आणि राजा खोटं बोलतो, अवनी मॅडम ते पाऊस खूप आहे ना, येथे थोडं निसरडं झालं होतं, त्यावरून माझा पाय सटकला आणि हाताला लागलं, दुसरं काही नाही. अवनी काहीच बोलत नाही. यशोदा म्हणतो, हो त्यांच्या हाताला लागलंय ना, इथं पडला तो, दुसरं काही नाही. मी ना त्याच्या हाताला हळद लावून देत होतो.
तुम्ही जा ना असं म्हणून यशोदा हा अवनीजवळ येतो आणि म्हणतो, तुम्ही जा घरामध्ये आराम करा, आता थोड्याच वेळात स्वयंपाक होईल, मग मी तुम्हाला जेवायला बोलवतो. तुम्हाला भूक लागली असेल ना, थोडा वेळ मी त्याच्या हाताला हळद लावतो आणि मग तुम्ही या जेवायला, मी बोलवतो तुम्हाला जेवायला, जा तुम्ही आतमध्ये. अवनी काहीच बोलत नाही की मला सगळं सत्य माहिती आहे. ती सुद्धा रडत असते, या दोघांकडे पाहते आणि घरात निघून जाते. मग यशोदा हा राजाजवळ येतो. राजाच्या हाताला त्याने ही हळद लावलेली असते. यशोदा म्हणतो, किती लागलंय राजा, बस खाली. राजा खाली बसतो आणि मग यशोदा त्याला आपल्या खिशातील रुमाल त्याच्या हाताला बांधतो आणि म्हणतो, तू वेडा आहेस का राजा, हे सगळं काय केलंस तू? राजा सांगतो, यशोदा मला खूप त्रास होत होता, मी तुला सांगितलं ना की मला नाही सहन होत, त्यांनी हे घर सोडून जाणं, त्यांनी मला सोडून जाणं, हे मला नाही सहन होणार आहे. आणि तू मला म्हणालास ना ते खरं आहे, हा एक शाप मला लागला आहे. रात्रंदिवस मी एकच विचार करत असतो की त्यांना सत्य कळलं तर काय होईल, त्या घर सोडून जातील, मला सोडून जातील, ही भीती मला कायम वाटत असते. यशोदा विचारतो, मग कशाला खोटं बोलतोय, सांग ना त्यांना सगळं खरं खरं. राजा म्हणतो, नाही सांगू शकत, कारण माझा खूप जीव आहे त्यांच्यावर, आणि जर मी त्यांना खरं सांगितलं तर त्या नक्कीच हे घर सोडून जातील आणि मी ते नाही सहन करू शकणार. पण मला खरंच खूप भीती वाटते. मी एक खोटं बोललो, ते खोटं लपवण्यासाठी मला हजारदा खोटं बोलावं लागतंय आणि प्रत्येक खोटं बोलताना माझ्या काळजावर क्विंटल क्विंटल ओझं ठेवलं जातंय असं मला वाटतं. हे ऐकून यशोदाला सुद्धा खूप वाईट वाटतं. यशोदा म्हणतो, अरे मग राजा हा सगळा त्रास का सहन करतोय, सांग ना त्यांना सगळं खरं खरं, त्यांच्यापासून कोणतंही सत्य लपू नको. त्या चिडतील, रागावतील, परंतु समजून घेतील तुला, विश्वास ठेव माझ्यावर. राजा म्हणतो, यशोदा तुला सांगू का मी खोटं का बोलतो, कारण जगण्यासाठी. मी खोटं नाही बोललो ना तर माझा श्वास गुदमरेल. यशोदाला काही कळतच नाही आणि मग राजा त्याने खोटं बोलायला का सुरुवात केली, तो फुशारक्या का मारतो, भपाऱ्या का मारतो, खोटं का बोलतो, याचं खरं कारण सांगतो. राजा म्हणतो, यशोदा आपण सगळे लहान होतो आणि आपली आई गेली, त्यानंतर तिच्या खुनाच्या आरोपामध्ये आपल्या अण्णांना पोलिसांनी पकडून नेलं. संपूर्ण गावात आपली बदनामी झाली की या राजाच्या बापाने, या यशाच्या बापाने त्यांच्या आईला मारून टाकलंय, तो जेलमध्ये गेलाय आणि सगळ्या गावाने आपल्याला वाईट टाकलं. सगळेजण आपली बदनामी करत होते, आपल्याकडे त्याच नजरेने पाहत होते. अरे मी शाळेत जायचो ना तर कुणी माझ्या शेजारीसुद्धा बसत नव्हतं आणि कुणी मला खेळायलासुद्धा बोलवत नव्हतं. आणि तेव्हा मी ठरवलं, नाही, जी इज्जत माझ्या बापाला, माझ्या भावांना, माझ्या कुटुंबाला नाही मिळत ना, ती मी मिळवून देणार. आणि मग म्हणूनच मी खोटं बोलायला सुरुवात केली. ज्या लोकांना माहीत होतं त्यांना माहीत होतं, पण अनोळखी लोकांना मी खोटं सांगायला सुरुवात केली की माझा बाप खूप मोठा माणूस आहे, माझं घर खूप चांगलं आहे, माझा भाऊ मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्या लहान भावाचं मोठं शोरूम आहे, माझा सगळ्यात लहान भाऊ शाळेमध्ये टॉपर आहे. म्हणजे कमीत कमी अनोळखी लोकांच्या नजरेत तरी मला आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घराविषयी इज्जत पाहायची होती, म्हणून मी हे खोटं बोलायला सुरुवात केली. आणि जर मी हे खोटं नाही बोललो, मला माझ्या कुटुंबाबद्दल कोणाच्या नजरेत इज्जत नाही दिसली ना, तर मला गुदमरल्यासारखं होतं, मला खूप त्रास होतो. यशोदाला हे सगळं ऐकून जबर धक्का बसतो. राजा सांगतो, पुढे मी मोठा झालो, टॅक्सी चालवायला सुरुवात केली, तेव्हासुद्धा तेच, सगळी मोठी मोठी माणसं माझ्या गाडीत येऊन बसायची आणि मग मी त्यांना माझ्या कुटुंबाचा मोठेपणा सांगायला लागलो की मी टॅक्सी ड्रायव्हर नाही आहे, मी या टॅक्सी कंपनीचा मालक आहे आणि माझा भाऊ, माझी सगळी भावंडं खूप मोठी मोठी कामं करतात, असं सगळं मी खोटं सांगायला लागलो. राजा हा खूप इमोशनल होतो. यशोदाला सुद्धा वाईट वाटतं. राजा यशोदाला मिठी मारून ढसाढसा रडू लागतो. राजा खोटं का बोलतोय ही गोष्ट यशोदाला समजलेली असते, पटलेली असते, आणि जे काही झालं त्यात राजाची चूक नाही आहे हे सुद्धा यशोदाला समजतं. तो सुद्धा खूप इमोशनल होतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. राजा खोटं बोलतो, भपाऱ्या मारतो, खोटं नाटं सांगतो, याचा आपल्यालासुद्धा राग येतो. पण आज त्याचं खरं कारण कळालंय. कोणाचं नुकसान व्हावं किंवा कोणाला फसवायचं म्हणून राजा खोटं बोलत नाही, तर फक्त स्वतःच्या कुटुंबाला इज्जत मिळावी, समोरच्याने स्वतःच्या कुटुंबाला, त्याच्या माणसांना इज्जत द्यावी, त्यासाठी तो खोटं बोलतो, एवढाच त्याचा उद्देश आहे. दुसरीकडे स्वाती अवनीला फोन करण्याचा विचार करते. आज घरात काय घडलंय हे सगळं तिला अवनीला सांगायचं असतं आणि स्वाती तिला फोन लावते. अवनी तिच्या रूममध्ये असते. स्वातीचा फोन आलाय म्हणून ती फोन उचलते आणि विचारते, हा बोल ना वहिनी.
स्वाती सांगते, अवनी मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आता स्वातीला हेच सांगायचं असतं की आमच्याकडे तुमच्या घराचे पेपर्स आले आहेत आणि तुम्हाला आम्ही रस्त्यावर आणणार आहोत. बाबांनी तसं ठरवलं आहे. पण स्वाती ही घराच्या बाहेर कधी जात नाही, म्हणजे दिवसभर ती घरातच असते किंवा स्वतःच्या बेडरूममध्ये गच्चीवर अशी एखादी जागा नाही जिथे ती जाऊन आपल्या मनातलं गुपचूप बोलू शकते. ती बोलत असते आणि तेवढ्यात चंद्रकांत तेथे येतो आणि चंद्रकांतला माहीत असतं की स्वाती अवनीशी बोलतीये. चंद्रकांतला पाहून स्वाती खूप घाबरते आणि फोन खाली करते आणि इकडे अवनी, हॅलो वहिनी, हॅलो अवनी वहिनी, बोल ना. पण स्वाती काही बोलत नाही. स्वाती मान खाली घालते. चंद्रकांतला खूप घाबरलेली असते. चंद्रकांत तिला डोळे दाखवतो आणि म्हणतो, फोन दे. स्वाती म्हणते, ते मी माझ्या घरच्यांशी बोलत होते. चंद्रकांत म्हणतो, दे दे, मला पण त्यांच्याशी बोलायचं आहे. चंद्रकांत फोन घेतो आणि इकडे अवनी त्याच वेळेस विचारते, वहिनी कोणी आलंय का? तर चंद्रकांत उत्तर देतो, हो, तुझा बाप. अवनी खूप घाबरते आणि म्हणते, बाबा तुम्ही? तर चंद्रकांत उत्तर देतो, हो मी. तुझ्या दुर्दैवाने अजून मी जिवंत आहे. काळजी करू नको. जोपर्यंत तू या घरात परत येत नाही आणि तुझं लग्न मी विवांशी लावून देत नाही तोपर्यंत काही मरणार नाहीये. अवनी चिडून म्हणते, बाबा हे कधीच शक्य नाहीये. मी विवांशी लग्न करणार नाही, कारण मला माझी. तर चंद्रकांत पुढे कंटिन्यू करतो, कारण तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे, तुला तुझी फर्म उभी करायची आहे, हो की नाही? अवनी काहीच बोलत नाही. चंद्रकांत तिला म्हणतो, मी तुझी सर्टिफिकेट जाळली, त्या सर्टिफिकेटचा आधार काढून घेतला, या बापाचा तुझ्या डोक्यावरचा हात काढून घेतला, तरीसुद्धा येथून जाताना तू मला चॅलेंज देऊन गेली की तू तुझी स्वप्न पूर्ण करून दाखवशील, ते सुद्धा माझ्या मदतीशिवाय. चल आज मी तुला एक चॅलेंज देतो. जर माझ्या मदतीशिवाय सर्टिफिकेट्स नसताना तू तुझी स्वप्न पूर्ण करून दाखवली तर मी सुद्धा चार चौघांसमोर तुझी माफी मागेल, माझी चूक कबूल करेल. अवनीला मोठा धक्काच बसतो आणि चंद्रकांत फोन कट करतो. स्वाती खूप घाबरलेली असते. चंद्रकांत स्वातीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, तुला मी माझी मुलगी मानली आहे. आता माझ्या मुलीने जी चूक केली ती चूक तू करू नको, एवढीच अपेक्षा आहे. स्वाती खूप घाबरते. चंद्रकांत मोबाईल देऊन तेथून निघून जातो. अवनीला खरं सांगता आलं नाही, त्यामुळे स्वातीला सुद्धा वाईट वाटतं. आणि दुसरीकडे आपल्या दांगटांच्या घरी सगळेजण जेवणाची तयारी करत असतात. यशादा, राजा आणि धन्या जेवायला बसलेले असतात आणि तेवढ्यात पाण्या तेथे येतो. पाण्या आणि राजा एकमेकांकडे रागाने पाहतात, एकमेकांना डोळे दाखवतात. पाण्या हा धन्याला इशारा करतो, ए तू त्या राजा शेजारी बस आणि मला तिकडे बसू दे. धन्याला हे समजतं. राजा हा त्याच्याकडे रागाने पाहत असतो. यशदा म्हणतो, ए बसा रे. मग धन्या बाजूला सरकतो. पाण्या, यशदा आणि धन्याच्या मध्ये येऊन बसतो. राजा अजूनही तोंड वाकडं करत असतो. यशदा धन्याला म्हणतो, असं वाटतंय मला की आज त्या बाहेर जेवायला येणार नाहीये, त्यांना त्यांच्या रूममध्ये ताट नेऊन दे. आणि धन्या ताट नेऊन देणार. इतक्यात अवनी रूमचा दरवाजा उघडून बाहेर येते. सगळेजण अवनीकडे पाहतात आणि अवनी म्हणते, मला नाही जेवायचंय. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. यशदा विचारतो, का? तर अवनी सांगते, कारण मला एकट्या रूममध्ये नाही जेवायचंय, मला तुमच्या सगळ्यांबरोबर येथे बाहेर बसून जेवायचंय. आणि अवनी बसणार इतक्यात राजा तेथून उठून जाऊ लागतो. अवनी त्याला थांबवते, राजा थांब, तू कुठे चाललाय? तुला यशदाने सांगितलंय का इथून उठून जायला? राजा काहीच बोलत नाही. तो सुद्धा अवनीला ॲटिट्यूड दाखवतो. अवनी म्हणते, इकडे ये, लवकर इकडे ये. राजा तिच्या शेजारी येऊन उभा राहतो. आता अवनी काय करणार याचीच भीती सगळ्यांना वाटत असते आणि अवनी चक्क राजाला सॉरी म्हणते. सॉरी राजा. हे ऐकून राजा खूप खुश होतो. अवनी त्याला सांगते, माझा गैरसमज झाला होता. मला असं वाटलं की तू जाणून बुजून यशदाच्या थोबाडीत मारली, पण ते चुकून लागलंय हे मला कळालं. तसं तुमचं सगळ्यांचा बॉन्डिंग खूप छान आहे आणि माझ्यामुळेच हा गैरसमज झाला होता. सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे ऐकून राजा खूप खुश होतो. राजाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. अवनी म्हणते, बस एवढंच आहे, बस जेवायला आता. आणि हे सगळे जेवायला बसतात. यशदा खूप खुश असतो. परंतु राजा आणि पाण्यामध्ये भांडण झालंय त्यामुळे शांतता असते. धन्यासुद्धा सिरियस असतो आणि कुणीही एकमेकांशी बोलत नाही. अवनीला हे बिलकुल आवडत नाही. अवनी म्हणते, मला नाही जेवायचंय. राजा विचारतो, आता काय झालं? अवनी म्हणते, रोजच्या सारखं दंगामस्ती करत जेवणार असाल
तरच मी येथे बसून जेवेल, नाहीतर मला येथे बसून तुमच्याबरोबर नाही जेवायचं आहे. पण पाण्या चिडून म्हणतो, वहिनी तुम्ही सांगा ना त्याला, त्याने माझ्याशी भांडण केलं. राजा म्हणतो, ए निगेटिव्ह माणसा, भांडणाची सुरुवात तू केली होती. पाण्या म्हणतो, पाहिलं का वहिनी, दिवसभरातून 1,00,000 वेळेस मला निगेटिव्ह माणसा म्हणतो आणि मी भांडण करतो असं सांगतोय हा. अवनीला कळतच नाही यांचं भांडण कसं थांबवायचं. आणि तेवढ्यात धन्या म्हणतो, ए पाण्यादा, राजादा, तुम्हाला आत्तासुद्धा भांडण करायचंय का? वहिनी काहीतरी सांगताय ना, मग शांतपणे त्यांचं ऐकून घ्या. कशाला भांडताय रे तुम्ही? तर पाण्या म्हणतो, ए बारक्या, बारका आहे ना, बोलायचं नाही. अवनी म्हणते, तो बारक्या आहे, तुम्ही तर मोठे आहात ना, मग तुम्ही लहान मुलासारखे का भांडताय? चला भांडायचं नाही, एकमेकांना सॉरी म्हणायचं. तर राजा म्हणतो, मी नाही म्हणणार. तर पाण्यासुद्धा म्हणतं, अवनी म्हणते, नका करू, आत्ताच्या आता एकमेकांना सॉरी म्हणा, नाहीतर मला आज जेवायचंच नाहीये. असं म्हणून अवनी जेवणाच्या ताटावरून उठते. पाण्या आणि राजासुद्धा उठतात. पाण्या म्हणतो, नाही नाही वहिनी, तुम्ही नका जाऊ कुठे, मी म्हणतो ना, मी सॉरी म्हणतो. अवनी राजाला सांगते, राजा तू सुद्धा त्याच्याजवळ जायचं आणि त्याला सॉरी म्हणायचं. राजा काही ऐकत नाही. अवनी त्याला ठणकावून सांगते, सॉरी म्हणावं लागेल ते सुद्धा तेथे जाऊन, नाहीतर मी चालले. राजाचा नाईलाज होतो आणि राजा सॉरी बोलायला तयार होतो. धन्या त्यांना चिडवतो, आयो आता काय जवळ येऊन सॉरी म्हणणार आहे का? राजा हा पाण्याच्या जवळ येतो आणि पाण्या हा त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. पण अवनीला त्यांच्याकडून सॉरी बोलून घ्यायचं असतं, त्यामुळे पाण्या नाईलाजाने म्हणतो, सॉरी राजा दादा. हे ऐकून राजा खूप खुश होतो आणि म्हणतो, इट इज अ ओके. आणि तो खाली बसणार इतक्यात पाण्या म्हणतो, ए इट इज ओके काय? इट इज ओके काय? तू सुद्धा मला सॉरी म्हणायचं आहे, नाहीतर वहिनीला वाटेल की चूक माझीच होती म्हणून मी सॉरी म्हटलो आणि तू इट इज ओके म्हटला. नाही नाही, चल तू सुद्धा सॉरी बोलायचं. राजा सॉरी बोलायचं. राजा म्हणतो, वा रे वा, वहिनी घरात आल्यापासून तुला लई इंग्लिश कळायला लागलं रे, शाळेत गेला होता का एवढा वेळ? पाण्या चिडून म्हणतो, हे माझी शहाणे काढायची बरं का, तुला सॉरी म्हणायला सांगितलं ना, तेवढं बोलायचं फक्त. तर राजा म्हणतो, मी सॉरी बोलणार नाहीये, मी सॉरी नाही बोलणार. पाण्या म्हणतो, असं कसं नाही बोलणार, तुझी सुद्धा चूक होती, वहिनीने दोघांना सॉरी बोलायला सांगितलंय. आणि मग राजा नाईलाजाने म्हणतो, ठीक आहे सॉरी धनपालजी, सॉरी. असं म्हणून राजा हा खाली बसतो. पाण्याला खूप आनंद होतो. पाण्या म्हणतो, धन्या भारी वाटलं ना रे, धनपालजी काहीतरी वेगळं वाटलं ऐकायला. आणि या भावांची मस्ती परत सुरू होते. हे पाहून अवनीला आनंद होतो, तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आणि राजा आणि पाण्या या दोघांचं एवढ्या वेळ भांडण सुरू होतं आणि ते पुन्हा एकदा एकमेकांना टोमणे मारू लागतात. राजा म्हणतो, धनपालजी एकदा म्हटलोय, परत परत म्हणण्याची अपेक्षा करू नको. पाण्या म्हणतो, तुला सुद्धा दादा म्हटलोय, परत परत मी काय म्हणणार नाहीये. हे ऐकून धन्या खूप चिडतो आणि म्हणतो, अय तुम्ही दोघं जर गप्प बसला नाही ना, तर मी जेवण करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि राजा म्हणतो, धनेशजी प्लीज तुम्ही जेवण करा, तुम्ही असं करू नका. हे ऐकून धन्या खूप खुश होतो आणि म्हणतो, पाण्यादा पाहिलं का, धनेशजी ऐकायला किती भारी वाटतं ना जी जी म्हटल्यावर. पाण्या म्हणतो, हो मग मला सुद्धा धनपालजी ऐकायला भारी वाटलं. याने ना आपल्याला अशीच हाक मारली पाहिजे रोज. आणि यशदा या सगळ्या गोंधळात आहे ना तुझं एक चुकलंय, तू आहे ना या दाल खिचडीमध्ये मीठच नाही टाकलंय. यशदाला मोठा धक्काच बसतो. यशदा विचारतो, काय मीठ नाही टाकलं? आणि यशदा लगेच मीठ आणायला किचनमध्ये जातो. तर पाण्या म्हणतो, अरे परत परत अशी चूक नको करत जाऊ. राजा चिडून म्हणतो, ए पाण्या, तुला जर एवढीच मोठी चूक वाटत असेल ना, तर स्वतः बनवायचं जेवण त्याच्या हातचं नाही खायचं. पाण्या म्हणतो, ए मी चेष्टा करतोय त्याची, तू काय एवढं चिडतोय? राजा म्हणतो, यशदाच्या जेवणाची चेष्टासुद्धा नाही करायची. या दोघांमध्ये परत भांडण सुरू होतं. धन्या म्हणतो, तुम्ही दोघे आता भांडायचं नाही थांबला ना, तर मी जेवणच नाही करणार. राजा म्हणतो, अरे हा जेवण नाही करणार? अरे मग जेवण केल्याने त्याला काही फरक नाही पडणार आहे. पाण्या म्हणतो, कारण हा डायरेक्ट इनविजिबलच होऊन जाईल, काळी पैलवान. आणि हे दोघे धन्यावर हसू लागतात. धन्या चिडून म्हणतो, वहिनी आत्तापर्यंत हे दोघे भांडत होते आणि आता हे एकत्र आले आणि माझी चेष्टा करताय. पहा बरं का, मी ना खरंच जेवण करणार नाहीये. पण पाण्या आणि राजा काय ऐकत नाही आणि त्याची चेष्टा करतच राहतात. राजा म्हणतो, हे इनविजिबल मॅन आहे बरं का, येऊन मारेल तरी आपल्याला कळायचं नाही. धन्या खूप चिडतो. अवनी हसत असते. धन्या म्हणतो, आता आहे ना मी जेवतच नाही, मला जेवायचंच नाहीये. इनविजिबल झालो तरी चालेल, हे ना माझी बॉडी शेमिंग करताय,
बॉडी शेमिंग करताय. तर राजा आणि पाण्या म्हणत्या, बॉडी शेमिंग? अरे बॉडी आहे का तुला बॉडी शेमिंग करायला? धन्या खूप चिडतो. अवनी सुद्धा त्याच्यावर खुदू खुदू हसत असते. यशाला सुद्धा हसत असतो. धन्या म्हणतो, वहिनी तुम्ही सुद्धा माझ्यावर हसताय ना, हसा हसा, मी ना जेवणच करणार नाहीये. मग पाण्या आणि राजा त्याची मिमिक्री करतात, आयो आयो. हे ऐकून धन्या खूप चिडतो आणि पाण्याच्या अंगावर धावून जातो. दोघांना चांगलंच कुटतो. अवनी हसत असते आणि अवनीला जे हवं असतं ते सगळं घडतं. दंगामस्ती करत करत सगळेजण मस्त जेवण करतात आणि धन्या हा चक्क राजावर पाणी फेकण्याचा प्रयत्न करतो ग्लास हातात घेऊन. पण राजा ऐनवेळेस हा ग्लास उलटा करतो आणि हे सगळं पाणी अवनीच्याच अंगावर पडतं. अवनीला मोठा धक्का बसतो. ती या सगळ्यांकडे आश्चर्याने पाहते आणि मग स्वतः जोरजोरात हसू लागते. हे सगळी भावंड अवनी हसत खेळत मस्त एन्जॉय करत जेवण करतात. आज दिवसभरात जे काही झालं त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला असतो. दिवसाचा शेवट अगदी गोड होतो आणि मग थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर अवनी ही अंगणात असते आणि कसला तरी विचार करत एरझऱ्या मारत असते. आणि त्याच वेळेस धोंडियांना आपला कार्यक्रम करून दारू पिऊन टुनहून घरी पोहोचतात आणि अवनी त्यांच्याकडे पाहत राहते. आणि त्यांच्याकडे पाहताच अवनीला आठवतं की आज मला मंदिरात सुलवात्याने काय सांगितलं होतं. धोंड्याने त्याच्या बायकोचा खून केलाय, तिचा जीव घेतलाय, त्यामुळे तो जेलमध्ये सुद्धा गेला होता. आणि पहिल्यांदाच धोंड्या अण्णाला पाहून अवनी खूप घाबरते. धोंड्या अण्णा दारूच्या नशेत असतो आणि कसाबसा आपली सायकल स्टँडला लावतो. त्याला अवनी दिसते. धोंड्या अण्णाच्या हातामध्ये एक पुडी असते. धोंड्या अण्णा अवनीकडे पाहतो. अवनी खूप घाबरते. धोंड्या अण्णा म्हणतो, सोनबाई इकडे ये. अवनी घाबरून म्हणते, नाही 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 नाही. धोंड्या अण्णा तिचा हात पुढे येतो, हातात एक पुडी ठेवतो आणि एकदम चिडून तिला सांगतो, याच्यामध्ये नाशिकची चिक्की आहे, फक्त तुझ्यासाठी आणली आहे, तूच खायची, दुसऱ्या कोणाला नाही द्यायची. अवनी हो म्हणते. धोंड्यांना हा चक्क त्या झाडाजवळ जातो आणि म्हणतो, दरवाजा कुठे आहे, दरवाजा, कसं जायचं आतमध्ये? धोंड्यांनाला कळतं की हा दरवाजा नाही आहे, झाड आहे. मग धोंड्यांना दरवाजाजवळ जातो. कुणी आहे का? अरे हो, दरवाजा तर उघडा आहे, असं म्हणून धोंडी अण्णा आतमध्ये निघून जातो. अवनी खूप घाबरलेली असते आणि अण्णाने दिलेली ही पुडी उघडून पाहते. तर यामध्ये चिक्की असते, शेंगदाणा चिक्की. पण अवनीला या चिक्कीपेक्षा महत्त्वाचं काहीतरी या पुडीमध्ये दिसतं. हे एक पॅम्पलेट असतं ज्यामध्ये लिहिलेलं असतं, महिलांसाठी रूम भाड्याने मिळेल. आणि हे वाचून अवनी खूप खुश होते आणि म्हणते, देवी आई, हा तुझाच संकेत आहे का? तूच माझ्यापर्यंत हा कागद पोहोचवला आहे. खरंच मी यावेळेस राजाला न सांगता ही रूम पाहायला जाईल आणि ही रूम मिळाली की राजाला न सांगताच हे घर सोडून जाईल. कारण जर सगळ्यांना कळलं की आमचं लग्न खोटं आहे तर सगळ्यांची स्वप्न मोडतील आणि ती स्वप्न मोडण्याआधीच मी ही घर सोडून जाते, असा विचार अवनी करते. आणि अवनी ही रूम भाड्याने घेण्याचं ठरवते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी दांगड भावंडांमध्ये जे भांडण होतं ते भांडण मिटलंय. अवनीचा सुद्धा गैरसमज मिटलाय. पण धोंडी अण्णाला आता अवनी घाबरायला लागली आहे, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडत असेल, त्याच वेळेस तिला अण्णा हे चक्क अंगणामध्ये कुऱ्हाडीला धार लावताना दिसतील. आणि अण्णाला हे करताना पाहून अवनी खूप घाबरणार आणि अण्णा म्हणतील सुद्धा, कुऱ्हाडीला चांगली धार लागली आहे, आता एका घावात 4 तुकडे करायला मी मोकळा. हे ऐकून अवनी खूप घाबरणार. अण्णा परत कोणाचा खून करणार की काय, अशी भीती तिला वाटेल. मग आता पुढे काय होईल? अवनीला रूम मिळेल का? अण्णाबद्दलचा तिचा गैरसमज दूर होईल का? हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.